नमस्कार, न्यू इंडिया करिअर फोरम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागच्या भागामध्ये आपण काय चर्चा केली होती की पॉलिटी या घटकावर, राज्य व्यवस्था या घटकावर आणि पंचायत राज यावर सुद्धा आपण चर्चा केलेली होती की राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला नक्की काय विचारलं गेलं आहे 2013 ते 19 पर्यंत आणि 2020 मध्ये त्या अनुषंगाने आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं त्याचा एक अंदाज आपल्याला पेपर्सच्या माध्यमातून येतो। जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर सतत चाळले, नीट पाहिले आणि त्याला बारकाईने जर आपण पाहिलं, तपासलं तर आपल्याला 2020 मध्ये नक्की काय विचारलं जाऊ शकतं याचा एक अंदाज आपल्याला येतो। त्यामुळे आपण ही जी काही चर्चा करत आहोत, जी प्रत्येक विषयाची पॉलिटीच्या बाबतीत आपण याआधी बोललेलो आहोत की 2020च्या म्हणजे या वर्षीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं। तर आपण 2013 ते 19 चे जे सगळे प्रश्न आहेत त्याचा एक बारकाईने आपण आढावा घेत आहोत आणि एक धावता आढावा असणार आहे। पूर्ण सर्व प्रश्न मी इथे तुम्हाला वाचून दाखवणार नाहीये, मात्र प्रश्नाचा स्वरूप काय आहे प्रश्नांचा आणि तो कशा पद्धतीने आपल्याला विचारला गेलेला आहे, त्याची डिमांड नक्की काय आहे आणि त्या अनुषंगाने कुठले महत्त्वाचे घटक जे आहेत जे आपल्याला सतत रिपीटेडली आपल्याला विचारले जातात, त्यामुळे एव्हरग्रीन टॉपिक कोणते आहेत हे आपल्याला प्रश्नांच्या माध्यमातून कळतं। त्यामुळे आपण या पद्धतीची जी चर्चा आहे ती आपण करत आहोत, यापुढे सुद्धा करत राहणार आहोत। टू द पॉइंट आता मुद्द्याला सुरुवात करूया की इकॉनॉमिक्सच्या बाबतीत काय विचारलं गेलेलं आहे। जर आपण मागचे पेपर्स जर आपण पाहिले तर आपल्याला दोन पद्धतीचे प्रश्न आपल्याला दिसून येतात। एक पहिली पद्धत आहे ती म्हणजे फॅक्ट्स, फार जे फॅक्ट्स आहेत ते विचारण्याची, मग त्यामध्ये कुठलं वर्ष असेल ते विचारलं जाऊ शकतं किंवा काय ग्रोथ रेट आहे तो विचारला जाऊ शकतो। तर अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा उदाहरणार्थ कधीपर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करायचं आहे, त्याचं वर्ष काय आहे या संदर्भातला क्वेश्चन्स असेल तो रद्द केला गेलेला होता कारण त्या प्रश्नामधले ऑप्शन्स चुकलेले होते। परंतु अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात का, तर नक्की। मात्र असेच प्रश्न विचारले जाऊ शकतात का, तर असं काही नाहीये, लक्षात घ्या। बरेचसे प्रश्न, त्यातले 90% प्रश्न हे थोडेसे विचारात्मक, विचाराला चालना देणारे अॅनालिटिकल प्रश्न आपल्याला दिसून येतात। त्यामुळे बरेचसे असे प्रश्न जे आहेत ते अॅनालिटिकल आहेत, काही प्रश्न हे फॅक्च्युअल सुद्धा आहेत। त्यामुळे आपल्याला फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवत असताना ह्या दोन्ही बाबींचं म्हणजे लक्षात घेणं गरजेचं राहणार आहे। त्या अनुषंगाने आता मी प्रश्नांना सुरुवात करतो की 1991 ला जेव्हा एलपीजी धोरण आणलेलं होतं तेव्हा अर्थमंत्री कोण होते, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। म्हणजे याचा अर्थ काय, एकदम बेसिक अंडरस्टँडिंग आहे ते आपल्याला विचारतायत की 1991चं जे काही धोरण आपण आणलं, आर्थिक धोरण, त्यावेळेस अर्थमंत्री कोण होते। मग आपल्याला त्या अनुषंगाने आणखी काही प्रश्न विचारले गेलेले आहेत का, तर विचारले गेलेले आहेत। त्यांनी एलपीजीवर आणखी एक प्रश्न विचारला गेलेला आहे की अशा पद्धतीचं जे धोरण आणलं गेलं होतं त्याची कारण काय होती। म्हणजे सरळ त्यांनी प्रश्न अशा पद्धतीने विचारलाय की 1991 ला जे काही हे आलेलं होतं, आर्थिक क्रायसिस जो निर्माण झालेला होता त्यामागची कारण काय होती, असा एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। 1930च्या महामंदीवर अशा पद्धतीचा प्रश्न आलेला आहे की 1930च्या महामंदीमुळे काय नक्की झालं, त्याचे परिणाम काय झाले, असा प्रश्न असेल। तर असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात। त्यामुळे हा एक भाग आपल्याला चांगला करायचा आहे। म्हणजे आपण जे म्हणतो की राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारतात ते शाश्वत विकास आणि डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स यावरच प्रश्न असतात, तर असं नाहीये। कोर इकॉनॉमिक्सवर क्वेश्चन्स विचारले जातात। जसं टॅक्सेशनवरचा एक क्वेश्चन आहे तो मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे एलपीजी धोरण यावर क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे हे यातून कळतं। यातला बेसिक अंडरस्टँडिंग ते आपल्याला विचारतात हे यातून कळतं। अर्थमंत्री कोण होते, त्यावेळेस पंतप्रधान कोण होते, लक्षात घ्या, हा एक भाग असेल। आणि काही पंचवार्षिक योजनांचा दृष्टिकोन त्यामागे असतो। बऱ्याचशा अशा काही घटना आहेत, मग त्या कुठल्या पंचवार्षिक योजना काळात घडलेल्या आहेत यावर क्वेश्चन त्यांचा असतो। त्यामुळे तो एक त्याचा जो अंदाज आहे तो तुम्हाला यायला पाहिजे। 11वी पंचवार्षिक योजना, आता मी पंचवार्षिक योजनाकडे जातोच आहे। 11वी पंचवार्षिक योजना जी आहे त्याचं उद्दिष्ट काय होतं। राज्यसेवा पूर्व परीक्षेचं वैशिष्ट्य असं आहे की ते 11वी 12वी आणि 9वी 10वी योजना जी आहे ते हमखास विचारतात, लक्षात घ्या। 11वी 12वी योजना सतत प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ती योजना जी आहे ती चांगली करून ठेवायची आहे। त्यानंतर मग आता याची उद्दिष्ट विचारले की पायाभूत सुविधा, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, त्यानंतर गरिबी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे या क्षेत्रामध्ये लक्ष घालणं ही याची काही लक्ष्य किंवा उद्दिष्ट आहेत। जनधन योजनेवर क्वेश्चन्स विचारलेला आहे। फायनान्शियल इन्क्लुजन या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याच्यावर दोन प्रश्न आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये दिसून येतात। म्हणजे जनधन योजना कधी सुरू झाली हा एक फॅक्ट्स प्रश्न असेल आणि थोडासा विचाराला चालना देणारा म्हणजे जनधन योजना कशासाठी आणली गेली आहे। मग आर्थिक समावेशन करणे म्हणजे नक्की काय करणे, आर्थिक समावेशनाचा हेतू काय असतो, हा एक भाग असेल। तर आणि सर्वंकष वृद्धी या दोन महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत, ज्या आर्थिक समावेशन आणि सर्वंकष वृद्धी। मग सर्वंकष वृद्धी याचा अर्थ तुम्ही काय अपेक्षित करता त्यामध्ये, या बाबी ज्या आहेत ते क्वेश्चन्स मध्ये विचारतात। जमीन सुधारणा, त्यांची व्याप्ती यावर क्वेश्चन्स त्यांनी विचारलेला आहे।
जमीन सुधारणांची व्याप्ती कुठपर्यंत आहे. मग आपल्याला जर असं वाटत असेल का नाही जमीन सुधारणा मी तर आजपर्यंत कधी वाचलेलंच नाहीये, मग तुम्ही गुगल करा, लगेचच्या लगेच तुम्हाला सगळं समजून जाईल की जमीन सुधारणा नक्की काय आहे. एक 2-2 मिनिटाचे युट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओज आहेत. म्हणजे ह्याचा जो आवाका आहे मी तुम्हाला जो सांगतोय ना की हे जे काही आपण कन्व्हर्सेशन करतो जे इतकं महत्वाचं आहे की तुम्हाला आता जो काही काळ राहिलेला आहे आता परीक्षेसाठी डायरेक्ट तुम्हाला अप्रोच मिळतंय की नक्की मला काय महत्वाचं आहे आणि काय माझ्यासाठी महत्वाचं नाहीये, म्हणजे मी काय स्किप करायला पाहिजे हे तुम्हाला लगेच कळून जाणार आहे या चर्चेच्या माध्यमातून. आणि दुसरा एक महत्वाचा भाग सांगू इच्छितो की इकॉनॉमी हा असा घटक आहे ज्यात तुम्हाला 100% एक्सपेक्ट करता येतं की तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं. लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला 100% एक्सपेक्ट करता येतं तेव्हा आपल्याला 100% मार्क्स सुद्धा कव्हर करता येतील. त्यामुळे इकॉनॉमिक्स हा असा घटक आहे ज्यामध्ये तुम्हाला मार्क्स कव्हर करता येतील. साधारणतः 15 प्रश्न जर आपल्याला विचारले जाणार असतील आणि त्या 15 प्रश्न मग अशा काही विशिष्ट 10 घटकांवर 15 प्रश्न विचारले जाणार असतील तर मग असे 15×2 म्हणजे 15×2 मार्क्स तुमच्या हातातले आहेत. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही एक सिरियसनेस तुमच्यामध्ये जर असेल आणि तुमच्याकडे या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, एक विजन असेल तर नक्की तुम्हाला या घटकामध्ये मार्क्स कव्हर करता येऊ शकतात. पुढे चर्चा आपण कंटिन्यू करूया की जमीन सुधारणा हा प्रश्न दरवर्षी एकतरी प्रश्न आपल्याला दिसून येतो. त्या अनुषंगाने तुम्हाला हा घटक चांगला करायचा आहे. आता जनधन योजनेवर प्रश्न विचारला गेलेला आहे याचा अर्थ काय, तर आर्थिक समावेशनासाठी काय योजना आणल्या गेलेल्या आहेत, या आधी सुद्धा काय आणल्या गेलेल्या आहेत. मग नाही नो फ्रील अकाउंट आणलेलं गेलेलं आहे, मग ते कधी आणलं गेलेलं होतं, म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत. मग युनिव्हर्सल बेसिक इन्कम यावर सुद्धा क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे, मग ते काय आहे. मग सध्या चर्चेत असणाऱ्या काही गोष्टी सुद्धा आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. आणि अशा काही गोष्टी ज्या आहेत ज्या या फायनान्शियल बजेटमध्ये जे काही आणलेलं होतं म्हणजे मागच्या बजेटमध्ये सुद्धा काही गोष्टी ज्या चर्चेत होत्या त्यावर सुद्धा क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतं. फायनान्शियल इन्क्लुजनसाठी शासन काय काय करत आहे लक्षात घ्या. आरबीआयच्या एक खिडकी योजना यावर क्वेश्चन्स विचारला गेलेला होता. त्यामुळे आरबीआयच्या सुद्धा काही अशा वैयक्तिक काही योजना आहेत किंवा आरबीआय त्यासाठी काही करत आहे का, काही धोरणं आखत आहे का, त्या अनुषंगाने आरबीआयचे काय प्रयत्न आहेत, सरकारचे काय प्रयत्न आहेत, हा एक आपल्याला दृष्टिकोन असायला पाहिजे. 2011च्या जनगणना, आता जनगणनेवर नेहमीच प्रश्न असतात. मी तुम्हाला पुढे सगळे टॉपिक्स जे आहेत यामधले काही विशेष असे घटक तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये हे तुम्ही घटक नक्की करायला पाहिजे आणि या घटकांमध्ये या गोष्टी करायला पाहिजे हे तुम्हाला पुढे व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही जस्ट एक बघायचा म्हणून बघू नका. जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला ठीक आहे ओव्हरव्ह्यू यायला पाहिजे असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघायला पाहिजे, नाही तर स्किप करायला पाहिजे. 2011च्या जनगणनेच्या दृष्टिकोनातून शहरं आणि लोकसंख्या असं त्यांनी विचारलं, म्हणजे एकीकडे शहरं दिलीत आणि एकीकडे त्या लोकसंख्या म्हणजे 18.4, 16.3, 14.1 म्हणजे मिलियन्स लोकसंख्येमध्ये त्यांनी आकडे दिलेले होते. मग आपल्याला हा प्रश्न फार जरी तुम्हाला हे माहितीच नसेल, म्हणजे एखाद्या वेळेस माहितीच नाहीये मला हे आकडेवारी तर मी काही पाठ केलेली नाही, तर अशा वेळेस सुद्धा एक अंदाज लावता येऊ शकतो का, तर नक्कीच तुम्हाला अंदाज लावता येऊ शकतो आणि त्यातून इलिमिनेशन मेथडचा वापर करून हा प्रश्न सोडवता येऊ शकला असता. त्यानंतर रिओवर प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे एसडीजी या अनुषंगाने प्रश्न विचारणारच आहेत. ते पर्यावरणावर एक स्पेशल चर्चा आपण करणार आहोत. पर्यावरणाचे काय क्वेश्चन्स त्यांनी विचारले त्या अनुषंगाने काय अजून विचारले जाऊ शकतात यावर चर्चा करू, आणि जिओग्राफीमध्ये आपण त्याला ऍड करूया. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून शाश्वत विकासावर क्वेश्चन्स नेहमी येत राहतील. त्यासाठी केले गेलेले प्रयत्न, त्यासाठी झालेल्या परिषदा यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात 100%. अल्पसंख्याकांसाठीची योजना यावर त्यांनी क्वेश्चन्स विचारलेला आहे. याचा अर्थ काय, हा क्वेश्चन आपल्याला काय हिंट देऊन जातो, तर ज्या काही वल्नरेबल ग्रुप्स असतील, जे काही दुर्बल घटक असतील, महिला आहेत, बालक आहेत, अनुसूचित जाती जमाती आहेत, आदिवासी आहेत, या दृष्टिकोनातून एक तरी प्रश्न असा डेव्हलपमेंट या घटकावर विचारला जाऊ शकतो. म्हणजे शासकीय योजना याचा अर्थ असा की तुम्ही त्याला शासकीय योजनांमध्ये बघू शकता किंवा तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा त्याला बघू शकता. तुम्ही असा विचार, आता इकॉनॉमिक्सच्या बाबतीत मी तुम्हाला शासकीय योजनांच्या बाबतीत अनेक चर्चा आपण केलेल्या आहेत. याआधी 2 व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत की आयोगाने विचारलेले प्रश्न, त्यामध्ये संयुक्त पूर्वला सुद्धा आणि राज्यसभेला सुद्धा काय क्वेश्चन्स त्यांनी विचारलेत आणि त्या अनुषंगाने अनेक योजना ज्या आहेत त्या आपण चर्चा केलेल्या आहेत त्या अनुषंगाने. ठीक आहे, तर अल्पसंख्याकांसाठीची योजना विचारलेली आहे, मग त्यामध्ये नई रोशनी, पडो परदेश, शिका कमवा आणि नई मंजिल हे आपण एचआरडी मध्ये वाचतो. परंतु एचआरडीचे असे अनेक प्रश्न जरी तुम्ही सोडवलात या आधीचे 2019, 18 आणि 17चे, तरी तुम्हाला यातून बऱ्याच गोष्टी सापडतील की नक्की ज्या योजना विचारल्या गेल्या आहेत त्या चर्चेतल्या योजना आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्यानंतर मग काही इंडेक्सवर तर क्वेश्चन्स नेहमीच येतात. जीआयआय वर क्वेश्चन्स त्यांनी विचारलेला आहे, एमडीजी वर क्वेश्चन्स आहे, परत रिपीट होतोय. एसडीजी वर या आधी येऊन गेलेला आहे, एमडीजी वर आहे, परत एमडीजी वर क्वेश्चन्स येणार आहे पुढे. 1951 ते 2011 या काळामध्ये, योजना काळामध्ये काय नक्की झालं, मग त्यामध्ये अन्नधान्य याचं उत्पादन 4 पटीने वाढलं,
उद्योगाचं विविधीकरण झालं किंवा आयात पर्यायीकरण झालं किंवा निर्यात विविधीकरण झालं, तर अशा पद्धतीने विविधीकरण याचा अर्थ काय, त्यात डिफरन्स जे आहे ते आलेले आहेत, म्हणजे निर्यात आहे किंवा आयात आहे यामधलं, किंवा अन्नधान्य उत्पादन 4 पट वाढलं. मग नक्की काय झालं 1951 ते 2011 या काळामध्ये महागाईचा कशा पद्धतीने आपल्याला रेशो दिसतो, की महागाई कमी कधी झाली, कधी जास्त झाली, त्यावर त्यांनी क्वेश्चन्स विचारलेला आहे. लक्षात घ्या. पुढे योजना काळामधील महागाईचा जो दर आहे किंवा इन्व्हेस्टमेंटचा काय रेशो आपल्याला दिसतो, ती कमी झाली की जास्त झाली. मग अशा पद्धतीने 1951 पासून 2011 पर्यंत म्हणा किंवा एकंदरीत आतापर्यंतचं आपल्याला विकासाचे जे काही वेगवेगळे पैलू आहेत, लक्षात घ्या. तर या विकासाच्या पैलूमध्ये काय बदल दिसून येत आहेत, ऍग्रिकल्चरमध्ये असेल, उद्योगांमध्ये असेल, सेवा क्षेत्रामध्ये असेल, कशा पद्धतीने आपल्याला बदल जे आहेत ते दिसतात, याचे थोडेसे अनालिटिकल ज्या बाबी आहेत त्या थोड्याशा तुम्ही नक्की करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न काय विचारलाय, की सर्वसमावेशक वृद्धी या प्रक्रियेमध्ये शासनाचं योगदान जे आहे तर त्याचं काय निर्देशक आहे, म्हणजे किंवा त्याचे निर्देशक काय आहेत, यावर त्यांनी क्वेश्चन्स विचारले. मग रेव्हेन्यू टू जीडीपी रेशो आहे किंवा पब्लिक इन्व्हेस्टमेंट जीडीपी रेशो आहे, हा नक्की काय आहे, म्हणजे हे रेशो आहेत का त्याचे किंवा हे निर्देशक आहेत का, अशा पद्धतीचा तो प्रश्न होता. त्यानंतर एक फॅक्ट पुन्हा आहे की पीडी ओझा कमिटी जी आहे 1960-61 ची, ठीक आहे. मग ही पीडी ओझा कमिटी जी आहे ती दारिद्र्य मापनाचा जे निकष आहे तर ते काय ठेवते, म्हणजे प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च हा त्यांचा निकष होता. तर हा निकष त्यांनी विचारला. मग तशा पद्धतीने तेंडुलकर, रंगराजन आणि बाकीच्या पण कमिटी ज्या आहेत त्यांच्या बेसिक बाबी आणि त्यांची बेसिक आकडेवारी तुम्हाला करायला पाहिजे. आणि यावरचा गरिबी या आधारित जो व्हिडिओ आहे मी ऑलरेडी युट्यूबला अवेलेबल आहे, तो 2 लाखाच्या जवळपास विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला आहे. कदाचित तो तुम्ही पाहिला असेल किंवा नसेल तर तो पुन्हा एकदा रिपीट करा तुम्ही, म्हणजे तुमची चांगली रिव्हिजन त्या व्हिडिओच्या माध्यमातून होऊ शकते. ठीक आहे. तर गरिबीच्या दृष्टिकोनातून ते नेहमीच क्वेश्चन्स विचारत असतात आणि त्यामुळे तो एक घटक चांगल्या पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे. WPI मधील वस्तू ज्या आहेत त्यावर त्यांनी क्वेश्चन्स विचारलेला, मग त्या बास्केटमध्ये कुठल्या वस्तू येतात, त्या किती वस्तू आहेत, त्यामध्ये काय बदल झालेले आहेत, आणि सीपीआय सुद्धा त्यासोबत सीपीआय सुद्धा काउंट केला जातो. मग सीपीआय मध्ये नक्की काय आहे, कोणत्या वस्तू आहेत, कोणत्या वस्तू नाही आहेत आणि किती वस्तू आहेत, हा सुद्धा एक आकडा महत्वाचा आहे. आणि ही आकडेवारी कोण गोळा करतं हे सुद्धा महत्वाचं आहे. आता समिती, आता दारिद्र्याची संकल्पना आणि समिती, मग समिती दिलेली होती आणि दारिद्र्याच्या संकल्पना दिलेल्या होत्या. मग कुणी काय म्हटलं, त्यांची वैशिष्ट्य काय होती, हा प्रश्न रद्द झालाय कारण त्यात चुका होत्या म्हणून. परंतु अशा पद्धतीचा प्रश्न रिपीट झालेला आहे, म्हणजे 2 प्रश्न त्यावेळेस विचारले गेले. म्हणजे असे काही घटक आहेत ज्यावर 2-2 प्रश्न विचारतात. जसं की लोकसंख्या धोरणावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. लोकसंख्येची जी आता मी पुढे सांगणार आहे तुम्हाला, बघा लोकसंख्यामध्ये सिद्धांत महत्वाचे आहेत. माल्थसचा जो सिद्धांत असेल किंवा इतर सिद्धांत असतील. लोकसंख्येच्या बदलाच्या अवस्था तुम्ही कदाचित नोट डाऊन करायला पाहिजे. लोकसंख्या बदलाच्या ज्या अवस्था आहेत, मग भारताच्या बाबतीत काय घडतंय, म्हणजे लोकसंख्या बदलाच्या ज्या थेअरी आहे, थेअरीच्या बाबतीत भारताच्या बाबतीत काय घडतंय, भारतातली अवस्था काय आहे. लोकसंख्येचे सिद्धांत त्यामधल्या बेसिक संकल्पना तुम्हाला विचारतील. भारताची जनगणना 2011ची आकडेवारी, 11च्या आकडेवारीमध्ये मी नक्की काय करायला पाहिजे, तर सेक्स रेशो यावर तुम्हाला भर द्यायचा आहे. मग तो प्रौढ असेल किंवा बाल असेल तो. त्यानंतर जे काही दशकीय वृद्धी आहे त्या दशकीय वृद्धीवर ते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. मग दशकीय वृद्धी ग्रामीण असेल, नागरी असेल, वगैरे वगैरे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. साक्षरता यावर क्वेश्चन्स असेल. नागरीकरण 100% क्वेश्चन्स असणार आहे नागरीकरणावर, लक्षात घ्या. पुढे क्वेश्चन्स मी सांगतोय तुम्हाला, नागरीकरण चांगलं करून ठेवा. त्यानंतर आहे दुसरी गोष्ट म्हणजे घनता यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर मग 2001 आणि 2011 या दशकामध्ये नक्की काय काय बदल झाले आणि 2011ची म्हणून जी स्वतःची आकडेवारी आहे ती नक्की काय आहे, तर ते थोडंसं तुम्ही चांगलं करून ठेवायला पाहिजे. हेच आहेत महत्वाचे जे घटक. तुम्ही म्हणता की इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहेत, तर हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. त्यानंतर आहे लोकसंख्या धोरण, 100% प्रश्न विचारला जाणार. अहवाल जे आहेत, मग वेगवेगळे जे काही अहवाल आहेत, वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट येतो, मग त्या अहवालामध्ये नक्की काय म्हटलं गेलेलं आहे, लोकसंख्या कधीपर्यंत वाढेल, किती वाढेल, जगाच्या तुलनेत भारताचा आकडा काय असेल वगैरे. आणि करंटचा जो दृष्टिकोन आहे, मग आता 2021 मध्ये जनगणना होऊ घातलेली आहे, तर त्या अनुषंगाने मग ही कितवी जनगणना असेल, पहिली जनगणना कधी झाली, स्वातंत्र्यानंतर कधी जनगणना झाली, त्याचे प्रयत्न काय काय झाले, 2011च्या जनगणनेचे उद्दिष्ट काय होते, प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर मग पुढे मी येणार आहे इंडेक्सकडे, कुठले इंडेक्स करायला पाहिजे. परंतु अशा पद्धतीचे 2018ला अर्थशास्त्राचा जो नोबेल दिला गेलेला होता, तर तो नोबेल त्या कोणा व्यक्तींना दिला गेलेला होता, मग त्या अनुषंगाने त्यांनी पॅसेजमध्ये सुद्धा त्यावर विचारलेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो दोन्हीकडे जाऊ शकतो. तर आपले नोबेल पारितोषिक आणि त्या अनुषंगाने जी काही चर्चा होते आर्थिक बाबतीतली, किंवा आता यावर्षी आपल्याकडे जे आहेत आपले अर्थशास्त्रज्ञ जे आहेत त्यांना भारतीय जे आहे त्यांना दिला गेलेला आहे.
भारतीय नागरिकत्व ते धारण करतात त्यामुळे. तर हा एक महत्वाचा जो मुद्दा आहे. मग त्यामुळे आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की त्यांचं जे मॉडेल आहे गरिबी आणि इतर बाबतीत त्यांचं जे मत आहे ते काय आहे, त्यांनी कुठली पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यांच्या मिसेस ज्या आहेत त्यांना सुद्धा हा पुरस्कार जो विभागून दिला गेलेला आहे, मग त्यांचं अंडरस्टँडिंग काय आहे, गरिबी पॉवर्टी भारतीय दृष्टिकोनातून त्यांचं अंडरस्टँडिंग काय आहे, त्यांनी कुठली पुस्तकं लिहिलेली आहेत, या पद्धतीने प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे दुसरी गोष्ट की 12वी पंचवार्षिक योजना. पुन्हा प्रश्न विचारलाय, रिपीट आहे तो. 11वी पंचवार्षिक योजना विचारलेला होता, पुन्हा 12वीकडे आलोय. 12वी पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्टे काय आहेत. त्यानंतर सेन्सस टाउन ही जी संकल्पना आहे म्हणजे शिरगणात्मक शहर ही संकल्पना त्यांनी विचारली. मग याचं एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला असायला पाहिजेत. मग त्याच्यामध्ये गव्हर्नन्स स्ट्रक्चर जे आहे ते असतं का, किंवा नागरी पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या मिळतात का, किंवा वाढ झाली जी आहे शहरांची वाढ झाली म्हणजे नक्की कशामुळे झाली, लोकसंख्या वाढली त्यामुळे झाली की कशामुळे. मग अशा म्हणजे टोटली तुम्हाला ती जी ही आहे कन्सेप्ट जी आहे ती तुम्हाला पूर्णतः माहिती पाहिजे. शिरगणात्मक शहर, मग तुम्हाला हे लगेच बघायला पाहिजे की मला माहिती आहे किंवा नाहीये तर मला लगेच बघायला पाहिजे. तर अशा पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर आपलं HDI जे आहे म्हणजे मानवी दारिद्र्य निर्देशांक, त्यावर तर 100% प्रश्न असतो. परंतु त्यांनी प्रश्न विचारलाय की मानवी दारिद्र्य निर्देशांक प्रथम कधी आला, 1997 मध्ये. त्या अनुषंगाने त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. दारिद्र्य घटवण्याच्या धोरणामध्ये स्वयंरोजगार आणि वेतनाधारित रोजगार यांचा समावेश व्हायला पाहिजे. तर याची कारण काय आहे, म्हणजे व्हायला पाहिजे तर हे का व्हायला पाहिजे, याचे 4 ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. 4 स्टेटमेंटमध्ये त्याची चर्चा केलेली होती. तो प्रश्न तुम्ही नीट बघायला पाहिजे आणि जर बघितला नसेल तर. ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगार प्रचलित आहे. वेतनाधारित रोजगारामुळे मालकांवरील अवलंबित्व जे आहे ते वाढवते. नाहीतर यामुळे ही गोष्ट जर नाही केली तर त्यामध्ये श्रीमंत आणि गरीब अशी जी दरी आहे ती वाढणार आहे आणि श्रीमंताची मालमत्ता किंवा संसाधने जी आहेत ते वाढतील. ही यामागची कारणं दिलेली होती, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि ती सर्व बरोबर आहेत. तर अशा पद्धतीने थोडासा एक अनालिटिकल प्रश्न ते विचारलेले आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त संख्या ज्या आकडेवारी पाठ करत बसलात तुम्ही तर तसंही होणार नाहीये. आकडेवारी काही महत्वाची आहे ती तुम्हाला पाठ असायलाच पाहिजे. मात्र तुम्ही थोडंसं विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून सुद्धा बघायला पाहिजे इकॉनॉमिक्सकडे, लक्षात घ्या. MDG वर पुन्हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे आधी सुद्धा आलाय. याचा अर्थ तुम्ही MDG आणि SDG व्यवस्थित करायला पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. GNI यावर क्वेश्चन्स विचारलेला आहे. लोकसंख्या धोरण 1976, मग लग्नाचं वय 21-18 या पद्धतीचा प्रश्न त्यांनी विचारलेला होता. 2011 नुसार भारताची जी काही जनगणना झाली आणि त्यानुसार लोकसंख्येची जी काही आकडेवारी आहे ती मग ती जगाच्या किती पट आहे, जगाच्या काय रेशो आहे जगाच्या बाबतीत, वर्ल्डच्या बाबतीत, यावर त्यांनी प्रश्न विचारलाय. तो पुढचा प्रश्न तो रद्द केलेला होता त्यांनी. तरी सुद्धा प्रश्न अशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्यावरून तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं पुढे याचा एक अंदाज तुम्हाला नक्की येतो. तुम्ही प्रश्नांचं अनालिसिस केलं असलं तरी सुद्धा हा व्हिडिओ यासाठी पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो की अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे मी हे टॉपिक वाचले आहेत का, आता परीक्षेसाठी फक्त 1 महिन्याचा कालावधी राहिलाय, त्यामुळे हेच टॉपिक तुम्हाला करायचे की याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळे टॉपिक करायचे नाहीये. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे नक्की काय याचं एक अंडरस्टँडिंग जे आहे ते त्यांनी विचारलेलं होतं. किंवा किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी किमान उत्पन्नाचा अभाव असणे म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. तर या दृष्टिकोनातून त्यांनी प्रश्न विचारला. सापेक्ष दारिद्र्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग सापेक्ष निरपेक्ष यातला फरक काय आहे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर आहे दुसरा गोष्ट किंवा किंमत वाढीस कारणीभूत घटक काय आहेत. मग हा एक प्रश्न बेसिक पुस्तकामधून आलेला आहे. मग किंमत वाढीस कारणीभूत घटकांमध्ये पुरवठाजन्य घटक असतात किंवा मागणीजन्य घटक असतात. मग हे 2 घटक याचे काय काय आहेत. मग हे 11वीच्या पुस्तकामध्ये आहे, 11वी-12वीच्या पुस्तकामध्ये, नवी असेल किंवा जुने असेल तर हे तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे 11वी-12वीची बेसिक पुस्तकं तुम्ही स्किप करायला नाही पाहिजे. एक धावता आढावा त्याच्यातून नक्की घ्यायला पाहिजे. त्यानंतर सेकंड 5 इयर प्लॅन यावर त्यांनी क्वेश्चन्स विचारला की त्याच्यामध्ये वेगवेगळे जे लोहपोलाद प्रकल्प सुरू केले त्यामध्ये राऊरकेला, भिलाई, दुर्गापूर. मग बोकारो प्रकल्प जो आहे तो कुठल्या योजनेमध्ये सुरू करण्यात आला असा प्रश्न आहे. ठीक आहे. त्या अनुषंगाने अशा पद्धतीचे महत्वाचे जे प्रोजेक्ट्स आहेत, खत कारखाना असेल, रेल्वे इंजिनाचा कारखाना असेल, मग अशा पद्धतीने कुठल्या पद्धतीचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते कुठल्या योजनांमध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये उद्योगांचा विकास कसा झाला लक्षात घ्या. ऍग्रिकल्चर, त्यानंतर उद्योग आणि सेवा या 3ही क्षेत्रांचा विकास जो आहे तो आपल्याला पाहायचाच आहे. मग वेगवेगळ्या फायनान्शियल जो काही प्लॅनिंग आहे, प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून या 3ही क्षेत्रांकडे कशा पद्धतीने लक्ष दिलं गेलेलं आहे हे आपल्याला पाहायचं आहे, लक्षात घ्या. आणि हे पाहणं म्हणजेच हे प्रश्न सोडवणं आहे. त्यानंतर विकसनशील देशामध्ये लोकसंख्येचा स्तूप कशा पद्धतीचा असतो, त्याचा आकार कसा असतो असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे तो पाया त्याचा रुंद असतो, वरचा भाग निमुळता असतो. आणि देसलेंच्या पार्ट 2 मध्ये म्हणजे डेव्हलपमेंट हा जो भाग आहे याच्यामध्ये ही चर्चा आहे. त्यामुळे काहीशे प्रश्न जे आहेत ते त्याच्यामधून सुटतात, काही प्रश्न कोर इकॉनॉमिक्स मधून सुटतात. ठीक आहे. भारताचे नियोजन जे आहे ते सुरुवातीच्या काळातील मुद्दे त्यांनी घेतलेले होते, 3-4 स्टेटमेंट दिलेले होते. त्यावर त्यांनी क्वेश्चन विचारले की सुयोग्य पाया तयार करणे आणि दीर्घकालीन वृद्धी करणे हे त्याचं उद्दिष्ट होतं.
किंवा विकास प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कारखानदारीला प्राधान्य देणे हे त्याचं उद्दिष्ट होतं. भांडवली वस्तू उत्पादन केल्यावर म्हणजे भांडवली वस्तू उत्पादन करणे किंवा या क्षेत्रावर त्यांचा भर होता का, हा एक उद्देश जो आहे तो त्यावर त्यांनी क्वेश्चन्स विचारले. म्हणजे याचे 3 स्टेटमेंट दिलेले होते, लक्षात घ्या. तर भारताचे नियोजन आणि सुरुवातीच्या काळातील मुद्दे ह्या टॅगलाईन खाली तुम्ही बऱ्याच गोष्टी तुम्ही वाचायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जे नियोजन केलं गेलं तर त्याच्यामध्ये कशावर भर दिला गेलेला आहे, नियोजनामध्ये दारिद्र्य घटलं की नाही घटलं याचा एक बेसिक प्रश्न जर तुम्हाला विचारला तर यावर तुम्हाला साधक बाधक उत्तर देता आलं पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर आहे मल्टी आपलं MPI वर जो आहे, लक्षात घ्या, मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स. ठीक आहे, म्हणजे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, यावर त्यांनी क्वेश्चन्स विचारलाय. मग त्याचा नागवणूक दर म्हणजे नक्की तुम्हाला काय अंडरस्टँड आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, LPG म्हणजे काय, लक्षात घ्या, यावर त्यांनी क्वेश्चन्स विचारले. 12वी पंचवार्षिक योजना क्वेश्चन्स 3दा रिपीट होतोय. ठीक आहे, त्याचा भर मुख्य कशावर आहे, सर्वसमावेशकतेवर आहे. मग सर्वसमावेशकतेमध्ये नक्की काय काय, मग दारिद्र्य निर्मूलन आहे, समानता आहे, क्षेत्रीय समतोल आहे, उत्पन्नाची विषमता आहे ती कमी करणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. ठीक आहे, 2009 चे दारिद्र्य निर्मूलन अहवाल जो आहे तो सादर केला कुणी, तेंडुलकर कमिटीने. मग त्यावर क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, म्हणजे हे मी जे काही टॉपिक तुम्हाला सांगतो यामध्ये नवीन टॉपिक आले अशातला काहीच भाग नाहीये, जे क्वेश्चन्स वारंवार येत आहेत, लक्षात घ्या. आता यातले घटक तुम्हाला कळलेले असतील, कुठले घटक आहे मी पुन्हा एकदा रिपीट सांगणार आहे नंतर. तरी सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्सच्या म्हणजे बघितल्यानंतर तुम्हाला किंवा ऐकल्यानंतर कळतंय की कुठले टॉपिक्स महत्वाचे मला वाचावे लागणार आहे. ठीक आहे, लोकसंख्या लाभांश यावर त्यांनी क्वेश्चन्स विचारला की लोकसंख्यिक लाभांश कशामुळे मिळणार आहे. ठीक आहे, मग कमी होणारा जन्मदर व त्यामुळे काम करणाऱ्या वयोगटातील जे काही बदल होणार आहेत त्यामुळे मिळणार आहे. ठीक आहे, 11वी पंचवार्षिक योजना बघा, पुन्हा प्रश्न विचारलाय 11वी, याच्यामध्ये 2री 3री 4थी असं विचारलंय का, फारच कमी. म्हणजे एक प्रश्न जर स्किप केला तर 11वी 12वी 9वी 10वी अशा पद्धतीने प्रश्न विचारतात ते. जलद सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने विकास ही त्याची संकल्पना आहे. लोकसंख्या धोरण 2000चं उद्दिष्ट काय आहे बघा, लोकसंख्या धोरण 1976 वर विचारलंय 2000. परत त्यानंतर जनधन योजना हे कशासाठी आणले गेलेले आहे, वित्तीय समावेशनासाठी आणले गेलेले आहे. ती कधी सुरू झाली हा प्रश्न आधी विचारलेला होता. ठीक आहे, मग त्यानंतर आहे दुसरा प्रश्न असा विचारलाय की त्यांनी शहरीकरण म्हणजे जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन मिशन जे आहे त्यावर त्यांनी क्वेश्चन्स विचारले की ते कशावर भर देते, शहरी दारिद्र्य कमी करणे, सेवा पुरवठ्याचा दर्जा सुधारणे, स्थानिक जे काही संस्था आहेत त्यांचं सबलीकरण करणे वगैरे. शहरीकरण पुन्हा प्रश्न विचारले, शहरीकरण आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही त्याचे कारण काय आहे. ठीक आहे, म्हणजे अशा अनुषंगाने तुम्ही जे लोकसत्ताला मला वाटते सुलक्षणा महाजन काहीतरी लेख लिहित होत्या पूर्वी, याच्या आधी त्यांचा ब्लॉग होता, तो जर नीट चालला असता तरी तुम्हाला यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला समजल्या असत्या की आपल्याकडे शहरं जी आहेत एकदम बकाल आहेत, लक्षात घ्या. म्हणजे असं नियोजनबद्ध शहरं नाहीयेत. मग नियोजनबद्ध शहरांचा विकास करण्यासाठी शासन काय पावलं उचलत आहे या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, लक्षात घ्या. ठीक आहे, कूड कायदा वहिवाट सुधारणा यावर पुन्हा प्रश्न आहे. म्हणजे या आधीचे क्वेश्चन्स मी तुम्हाला जे सांगितले त्यावरून तुम्हाला रिपीट कुठले क्वेश्चन्स होतात याचं एक अंडरस्टँडिंग येईल. ठीक आहे, कूड कायदा वहिवाट सुधारणा यावर क्वेश्चन्स त्यांनी पुन्हा विचारलाय. तेच कूडखंडी नियमन करणे, वहिवाटीची सुरक्षितता असेल किंवा कुडांना मालकी हक्क देणे हे त्याचे उद्दिष्ट होते आणि त्या अनुषंगाने ते रिपीट क्वेश्चन्स विचारत राहतात. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे कधी सुरू करण्यात आलं, त्याचा उद्देश काय आहे, त्यामधून काय फायदा होतोय लोकांना, लक्षात घ्या. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचे फायदे काय आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, या अनुषंगाने ते क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तुम्हाला एखादा पॅसेज पण देऊ शकतात, आर्थिक समावेशन यावर क्वेश्चन पॅसेज देऊ शकतात. सर्वसमावेशक वृद्धी, पर्यावरणाचा विकास या पद्धतीने तुम्हाला पॅसेज येत राहतात. त्यामुळे तुमचं वाचन किती आहे याचा प्रचंड फायदा तुम्हाला पेपर सोडवताना होतो. 1987चा जो अहवाल आलेला होता त्याचा शीर्षक काय होतं, म्हणजे ब्रुंडलँड अहवाल जो आहे त्याचं जे शीर्षक आहे ते आपले समान भविष्य यावर त्यांनी क्वेश्चन्स विचारले. भारतीय वित्त संस्थांची जी मांडणी जी आहे ती त्यांच्या स्थापनेनुसार करा. ICICI, त्यानंतर IFCI, IDBI, IIBI अशा पद्धतीने त्यांनी रचना केलेली होती आणि त्यावर क्वेश्चन्स जोड्या लावा स्वरूपात कदाचित विचारलेला होता. 1991चा आर्थिक अरिष्ट आलं तर त्याचं कारण काय आहे बघा, मी मगाशीच तुम्हाला यावर चर्चा केलेली होती. यावर प्रश्न विचारले, म्हणजे परकीय चलन संपलं होतं, फिस्कल डिफिसिट जी आहे ती वाढली होती किंवा साठ्यातून सुवर्ण विक्री जी आहे ती करावी लागली होती, असे 2-3 ऑप्शन्स त्याच्यामध्ये होते आणि ते बरोबर होते. आयकर यावर त्यांनी क्वेश्चन्स विचारले, ॲबिलिटी टू पे या तत्वावर ते आहे का, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर आहे हाय रेट, लक्षात घ्या. हाय रेट त्यांनी विचारले की बाबा इन्कम टॅक्सचा जर हाय रेट असेल, लक्षात घ्या, त्याचे परिणाम काय होणार आहे, मग ब्लॅक मनी वाढणार आहे की कमी होणार आहे वगैरे वगैरे. तर अशा अनुषंगाने प्रश्न विचारले, म्हणजे करांची रचना आणि करांचं तत्व काय आहे यावर क्वेश्चन्स आहे, हा मुद्दा आपल्याला क्लिक होतो. त्यामुळे मग माझी जबाबदारी काय आहे बाबा, नाही मी मग करांचे तत्व काय आहेत हे वाचलंय का, बेसिक पुस्तकांतून आधी अंडरस्टँड झालंय का. पहिली गोष्ट, मी 12वीच्या पुस्तकावर इकॉनॉमिक्सवर काही व्हिडिओज बनवलेले आहेत, युट्यूबला उपलब्ध आहेत, ते बघा तुम्ही.
लोकसंख्या दशवार्षिक बदल 2001 ते 11 या अनुषंगाने त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर आहे मग त्या लोकसंख्या दशवार्षिक बदल 2001 ते 11 मध्ये काय, तर महाराष्ट्राचा संदर्भ त्यांनी घेतलाय. महाराष्ट्रातील दशवार्षिक शेकडा बदल जो आहे शहरांच्या बाबतीत, मग ग्रामीणच्या दुपटीपेक्षा अधिक होता की कमी होता संपूर्ण देशामध्ये, त्यांनी स्टेटमेंट दिलेले. मी तुम्हाला असं त्यांनी प्रश्न विचारला की कमी होता की जास्त होता, पण स्टेटमेंट दिली, याचा अर्थ ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील शहरी लिंग गुणोत्तर, मग 2001 ते 11 याच्यामध्ये सुधारणा झाली, मात्र ग्रामीण भागामध्ये सुधारणा झाली नाही, ते उलट कमी झालं. मग संपूर्ण देशामध्ये शहरी आणि ग्रामीण सुधारणा झालेली आहे. तर अशा पद्धतीने ते स्टेटमेंट देतील तुम्हाला. त्यामुळे तुम्ही तुमचा जो अप्रोच आहे तो असा असला पाहिजे की मी लोकसंख्येची फक्त आकडेवारी पाठ करत बसणार नाहीये, तर एक माझा दृष्टिकोन तयार करणार आहे की मला अशा पद्धतीने अनालिटिकल प्रश्न जर विचारले गेले, मग सेक्स रेशोच्या बाबतीत असेल किंवा घनतेच्या बाबतीत असेल किंवा नागरीकरण वाढत आहे मग त्या बाबतीत असेल, मग नागरीकरण होत आहे त्याची कारणं काय आहेत या बाबतीत असेल, काहीही प्रश्न अनालिटिकल विचारला जाऊ शकतो. तर मग कोणत्या मुद्द्याच्या बाबतीत विचारला जाऊ शकतो, जे मी मुद्दे तुम्हाला मगाशी सांगितले त्या मुद्द्याच्या बाबतीत जो प्रश्न आहे तो वस्तुनिष्ठ सुद्धा असू शकतो, वस्तुनिष्ठच असेल परंतु तो फॅक्ट्स पण असू शकतो किंवा तो अनालिटिकल असू शकतो. तर हा एक दृष्टिकोन तुम्ही ठेवायला पाहिजे. पायाभूत सुविधा आणि घटक या दृष्टिकोनातून एक क्वेश्चन हमखास विचारला जाईल, त्याच्या योजनाही विचारल्या जाऊ शकतात. सेजवर क्वेश्चन विचारला गेलेला होता. हम दो हमारे दो हे जे काही उद्दिष्ट आहे ते कोणत्या शासकीय धोरणामध्ये किंवा राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये आणलं गेलं होतं, 2000च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये त्याचं उद्दिष्ट होतं. ते कधीपर्यंत लोकसंख्या स्थिर करायची आहे, स्थिरीकरण करायचे आहे, 2045 पर्यंत. GII परत प्रश्न विचारलाय, तो याआधी पण विचारला गेलेला होता, त्याचे निकष काय आहेत, मग जननक्षम आरोग्य सक्षमीकरण आणि श्रम सहभाग हे त्याचे निकष आहेत, त्या अनुषंगाने प्रश्न होता. मग इंडेक्सवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, 100% प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आहे त्यांनी शहरीकरणामुळे गरिबीमध्ये वाढ झालेली आहे, तर याचा सहगुणात्मक जो रेशो आहे त्यांनी त्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की आरबीआयच्या चलन निर्मिती विभागास 115 कोटी रुपयांचा जो सुवर्ण साठा जो आहे तो ठेवावा लागतो. तर ही एकंदरीत पद्धत कशी आहे, पैसे कशा पद्धतीने छापते आरबीआय, हा घटक जो आहे तो महत्वाचा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 9वी आणि 10वी पंचवार्षिक योजना जी आहे ती किंमत वाढीचा वार्षिक दर जो आहे तो अनुक्रमे किती होता, नाही 4% आणि 5% होता. तर मग यावर त्यांनी क्वेश्चन विचारलेले आहेत. 10व्या पंचवार्षिक योजना पुन्हा बघा 9वी 10वी 11वी 12वी ह्या 4 पंचवार्षिक योजना पाठच ठेवा तुम्ही, त्यातले सगळे महत्वाचे मुद्दे पाठ ठेवा. ठीक आहे. 10व्या फॅक्ट्स असतील वगैरे वगैरे. 10वी पंचवार्षिक योजना जी आहे त्याचं उद्दिष्ट काय, मग राज्यांशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी काही नवीन लक्ष्य किंवा उद्दिष्ट जे आहे ते ठरवली गेली होती का, तर अशा पद्धतीचा भाग असेल. सकल प्रजनन दर नक्की काय आहे, लक्षात घ्या. याचा एक बेसिक भाग जो आहे तो देसलेंच्या पुस्तकामध्ये जे काही वेगवेगळे टर्म्स दिलेले आहेत त्या तुम्ही चांगल्या पद्धतीने करून ठेवायला पाहिजे. ढोबळ प्रजनन दर काय आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. 1930च्या महामंदीमुळे काय झालं हा प्रश्न याआधी आपण चर्चा केली. 2011च्या HDI मध्ये 109 देशांचा जो क्रम लागतो, तर हे 109 देश जे आहे त्यामध्ये किती लोकसंख्या जी आहे ते या 109 देशांच्या दृष्टिकोनातून किती लोकसंख्या दारिद्र्यामध्ये राहते, तर 1/3 लोकसंख्या दारिद्र्यामध्ये राहते, हा प्रश्न त्यांनी विचारलेला होता. अमर्त्य सेन यांनी वर्णन केलेली विकासाची महत्वाची मूल्य कोणती आहे, मग असे प्रश्न तुम्हाला पुस्तकात भेटणार नाहीत जनरली. बऱ्यापैकी तुम्ही किती अंडरस्टँडिंग आहे, तुम्ही काय पद्धतीचे लेख वाचता, पेपर कशा पद्धतीने फॉलो करता, लक्षात घ्या. किंवा तुमचा इतर लेख वाचण्याचा किंवा इतर पुस्तकं वाचण्याचा दृष्टिकोन आहे की नाही, मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला महत्वाच्या आहेत. प्रत्येकच गोष्ट जर तुम्ही पारंपरिक पुस्तकात शोधायला गेली तर ते तुम्हाला मिळणार नाही, लक्षात घ्या. आणि मग यामध्ये तुम्ही म्हणाल की नाही माझे 15 पैकी 12 बरोबर आले तरी चालेल, तर असं करून हे काही तुमचे विजयाची लक्षण नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे तुमचं अंडरस्टँडिंग मला 15 पैकी 15 प्रश्न मला कव्हर करता आली पाहिजे. त्यासाठी मी माझं अंडरस्टँडिंग वाढवायला पाहिजे, माझे अभ्यासाचे स्त्रोत वाढवायला पाहिजे, अभ्यासाचं म्हणजे वाचनाचं जे स्किल आहे ते मी कुठेतरी डेव्हलप करायला पाहिजे. हेच खरे प्रशासकीय अधिकाऱ्याचे लक्षण आहेत. फक्त मी पुस्तकं ठरवून दिलेली वाचणार आहे आणि ते पेपरला जाऊन मग सोडवणार आहे, तर असं काही नसतं, लक्षात घ्या. ठीक आहे. हा, याच्यातून तुम्हाला काही अपेक्षित प्रश्न नक्की सोडवता येतील, परंतु त्यामध्ये मेरिटमध्ये यायचं आहे, तुम्हाला गुणवत्ता जर वाढवायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर ग्रीन इकॉनॉमीवर त्यांनी प्रश्न विचारले. ग्रीन इकॉनॉमी ही संकल्पना कोणाच्या पुस्तकामध्ये रचलेली आहे, कारण त्या काळात ती चर्चेत पण होती आणि ती नेहमीच चर्चेत राहणार आहे, लक्षात घ्या. पर्यावरण आणि आर्थिक विकास या अनुषंगाने एक तरी प्रश्न हा 100% तुम्हाला दिसेल पेपरमध्ये. ठीक आहे. त्यानंतर 2011ची जनगणना किती शहर आहेत ज्यामध्ये 10 लाखाहून अधिक लोकसंख्या आहेत, नाही ती 53 शहर आहेत, आणि हा आकडा डायरेक्ट देसलेंच्या पार्ट 2 मध्ये तुम्हाला दिसेल. त्यामुळे देसलेंच्या पुस्तकातून 5-6 प्रश्न कव्हर होऊ शकतात का, तर नक्की होऊ शकतात. त्यामुळे ते पार्ट 2 चांगलंच करायला पाहिजे, आणि पार्ट 1 मधून 2-3 प्रश्न येऊ शकतात का, तर नक्की येऊ शकतात. पण ते कव्हर करणं हे काही आता सोपं काम नाहीये. पार्ट 1च्या बाबतीत, पार्ट 2च्या बाबतीत नक्की ते शक्य आहे. मग पार्ट 2 सगळं अख्खं वाचायला पाहिजे का, नाही, काही महत्वाचे टॉपिक जे मी तुम्हाला आता पुढे सांगतोय ते तुम्ही करायला पाहिजे. 2011ची जनगणना स्त्री साक्षरता दरातील वाढ जी आहे ती किती टक्के होती, मग हा प्रश्न आहे.
2000 सालचे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण बघा, रिपीट क्वेश्चन्स आहे, तो याआधी सुद्धा विचारला गेलेला आहे. कधीपर्यंत लोकसंख्या स्थिर करायची आहे? 2045 पर्यंत. याआधी प्रश्न विचारला होता, तो रद्द झाला होता. पुन्हा प्रश्न विचारलाय, तो योग्य केलाय. माल्थसचा लोकसंख्येचा सापळा, त्यावर त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. मग आता एकंदरीत ह्या प्रश्नांची चर्चा केली आपण की काय प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. आता काय विचारले जाऊ शकतात याचा अंदाज तुम्हाला आलेला आहे. त्यासाठी काही महत्वाचे एकूण 11 टॉपिक्स जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि 3 महत्वाचे मुद्दे सांगणार आहे की या पेपरवरून आपल्याला काय करता येऊ शकतं. तर 11 महत्वाचे जे टॉपिक्स आहेत त्यातला पहिला महत्वाचा टॉपिक्स आहे गरिबी आणि बेरोजगारी. या गरिबी आणि बेरोजगारीला थिअरॉटिकल तर तुम्हाला वाचायचंच आहे, कुठली समिती नेमली, त्यांनी काय आकडेवारी दिली, त्यांनी कुठली पद्धत वापरली वगैरे वगैरे. परंतु त्यासोबतच उपाययोजना काय केल्या गेलेल्या आहेत, म्हणजे गरिबी कमी करण्यासाठी काय उपाययोजना शासनाने आणलेल्या आहेत शासकीय स्तरावर, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला अपेक्षित आहे. त्यानंतर आहे गरिबी बेरोजगारीमध्ये बघा, मी तर व्हिडिओ बनवून दिलेला आहे तुम्हाला, त्यामुळे तो नीट करून घ्या तुम्ही. ठीक आहे, जे अवेलेबल आहे ते तुम्ही करा. ठीक आहे, आणि जे अवेलेबल नाही आहे तुम्ही स्वतः सुद्धा करायला पाहिजे. ठीक आहे, लोकसंख्या आणि धोरण. आता लोकसंख्या धोरणाच्या बाबतीत बघा की लोकसंख्यामध्ये फक्त धोरणच विचारतील का, तर असं नाही. आकडेवारी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि लोकसंख्येमधले कुठले महत्वाचे मुद्दे करायचे ते सुद्धा सांगितलेलं आहे. पंचवार्षिक योजना या दृष्टिकोनातून 100% प्रश्न येईल. बेसिक प्रश्नही असतील, अॅनालिटिकल पण असतील. नियोजन काळामध्ये काय काय झालं, ऍग्रिकल्चरमध्ये काय डेव्हलपमेंट केले आहेत, मग ऍग्रिकल्चर सोबत उद्योग क्षेत्रामध्ये काही विकास झाला आहे का, सेजवर क्वेश्चन्स विचारतायत, मग सेवा क्षेत्रामध्येच्या दृष्टिकोनातून काही क्वेश्चन्स येऊ शकतात का, याचा अंदाज तुम्हाला आलेला असेल. परंतु पंचवार्षिक योजना आणि त्या आजूबाजूचा भाग सगळा तुम्ही करायला पाहिजे. सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर क्वेश्चन 100% असेल. त्यानंतर डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंटचे जे इंडिकेटर्स आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला, विकासाचे निर्देशांक, या अनुषंगाने 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्या अनुषंगाने इंडेक्स तुम्ही सगळे चांगले करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये GDI आहे, GII आहे, हंगर इंडेक्स आहे, MPI आहे, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स आहे, गिनी इंडेक्स काय आहे, गिनी गुणांक ज्याला म्हणतो तो काय आहे. ठीक आहे, इनइक्वॅलिटी ऍडजस्ट HDI काय आहे, यावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. जमीन सुधारणा आणि कूड कायदा या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. शहरीकरण आणि योजना, मग शहरीकरण हा एक भाग तुम्ही चांगल्या पद्धतीने करून ठेवा. LPG रिफॉर्म्स लक्षात घ्या, इन शॉर्ट मध्ये चांगल्या पद्धतीने करून ठेवा LPG रिफॉर्म्स. त्यानंतर 9वा टॉपिक आहे RBI आणि महागाईचं नियंत्रण RBI कशा पद्धतीने करते, RBIचे काय टार्गेट्स आहेत का, मग ती मंथली रिव्ह्यू सिस्टीम त्यांची जी काय आहे, पॉलिसी राबवते, मग त्याचे टूल्स काय आहेत, क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह टूल्स काय आहेत, संख्यात्मक गुणात्मक साधने काय आहेत, त्याचा कशा पद्धतीने वापर करते, नवीन टूल्स काही आणले आहेत का, त्याचा परिणाम होतो आहे की नाही होतो आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. याचं एक अंडरस्टँडिंग तुम्हाला असायला पाहिजे. आणि बँकिंग क्षेत्राशी एखादा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ऍग्रिकल्चर, उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रामध्ये विकासाचा दर काय आहे, तो कसा बदललाय का, वगैरे वगैरे या दृष्टिकोनातून एक प्रश्न येऊ शकतो. कर रचना आणि पद्धत, टॅक्सेशन या दृष्टिकोनातून, मग GST वगैरे आहे, GSTच्या आधी मग करासाठी काय काय गोष्टी केल्या गेलेल्या आहेत, कराची तत्व काय आहेत, या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जाऊ शकतो. 11 महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ते तुम्हाला सांगितले. 2013 ते 19 पर्यंत काय प्रश्न विचारले गेलेत आपण यावर चर्चा केली. आता इकॉनॉमिक्सच्या बाबतीतली 3 महत्वाची विधानं मी तुम्हाला सांगतो. एक असं आहे की इकॉनॉमिक्सच्या बाबतीत क्वेश्चन्स जे आहेत ते 100% एक्सपेक्ट करता येतील, आपल्याला काय विचारले जाणार आहेत हे मी याआधी सुद्धा बोललोय तुमच्यासोबत. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की 100% एक्सपेक्ट केल्यामुळे मार्क्स सुद्धा पूर्ण आपल्याला कव्हर करता येऊ शकतात, दुसरा महत्वाचा मुद्दा. तिसरा मुद्दा महत्वाचा आहे की विनाकारांची आकडेवारी फक्त पाठ करत बसू नका तुम्ही. म्हणजे विनाकारांची आकडेवारी म्हणजेच अर्थशास्त्र आहे असं नाहीये. तुम्हाला अनेक विश्लेषणात्मक प्रश्न तुम्हाला दिसले, अंडरस्टँडिंग वाढवणारे प्रश्न दिसले, त्यामुळे तुम्हाला संकल्पना सुद्धा विचारल्या जातात, लक्षात घ्या. त्यामुळे फक्त आकडेवारी म्हणजे अर्थशास्त्र असं नाही, ही एक चूक तुम्ही टाळायला पाहिजे. पुस्तकं कुठली वाचायला पाहिजेत यावर आता काही चर्चा करण्यासारखी ही वेळ नाहीये. पुस्तकं तर रेग्युलर जी आहेत, रंजन कोळंबे वाचत आला असाल तर तुम्ही ते कंटिन्यू करा, देसले वाचत आला तर ते तुम्ही कंटिन्यू करा. तुम्ही काही स्वतःचे नोट्स काढले असतील तर ते उत्तम आहेत. जे काही व्हिडिओज आहेत युट्यूबवर माझे असतील, इतरांचे असतील, चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ असतील तर बघा, अन्यथा स्किप करा. वेळ कमी आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा. पुढच्या भागामध्ये आपण जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स या दृष्टिकोनातून काय क्वेश्चन्स विचारले गेलेत आणि काय विचारले जाऊ शकतात यावर चर्चा आपण पुढच्या भागामध्ये करूया. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे काही अनेक व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड आहेत, ते तुम्ही बघा. मुद्दा असा आहे की परीक्षा जी आहे ती परीक्षेला परीक्षा म्हणून घ्या. तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला ठेवा आणि परीक्षेला परीक्षा म्हणून घ्या. विशिष्ट कालावधीमध्ये मला हा भाग कव्हर करायचा आहे एवढा व्यावहारिक दृष्टिकोन तुमच्यामध्ये असायला पाहिजे. आणि परीक्षा जी आहे ती फार काही अशी अवघड नाहीये आणि परीक्षेतले सगळे 100 प्रश्न आपल्याला काही सोडवायचे नाहीये. चांगले मार्क्स फक्त आपल्याला परीक्षेमध्ये कव्हर करायचे, त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करत राहा. बऱ्याचदा आपण अंतिम टप्प्यामध्ये आल्यानंतर आपण जे आहे ते आपण विचार सोडायला लागतो की आता माझं नाही होणार किंवा मी नाही दिलं तर चालेल, पुढचा अटेम्प्ट देईल वगैरे वगैरे. तुमचे प्रयत्न तुम्ही करत राहणं गरजेचं आहे.
बघा, यश आणि अपयश या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रयत्नांच्या नंतर होतात. तुम्ही आधी यश आणि अपयशाचा विचार करायला लागलात आणि प्रयत्न सोडून दिलात तर मग तसं चालणार नाही आणि ते योग्य प्रशासकीय अधिकाऱ्याचं लक्षण नाहीये. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत. पुढे चर्चा आपण करत राहूया. भेटूया. धन्यवाद.